घोंगडे वस्ती भवानीपेठ येथील 9 वर्षीय समर्थ स्वामी या बालकाचा रेबीजमुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेत शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर तातडीची बैठक घेतली। भटके, जखमी आणि रेबीजग्रस्त श्वानांवर त्वरित कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस कृती आराखडा राबवण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी आमदार देशमुख यांनी शहरात आजवर किती श्वानांचे निर्बीजीकरण झाले, पुढील उद्दिष्ट काय आहे आणि कोणत्या नियोजनानुसार मोहीम राबवली जाणार आहे याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून घेतली। तसेच महानगरपालिका मुख्यालय परिसरातही मोठ्या प्रमाणावर फिरणाऱ्या भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्याची माहिती त्यांनी दिली। बैठकीत भटक्या श्वानांच्या समस्येवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। पण जे मोकाट कुत्रे होते आणि परवाची एक जी दुर्दैवी घटना होती त्या संदर्भात आपण आयुक्तांशी चर्चा केली आणि अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। काय सांगाल या बैठकीत? घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी हा 9 वर्षीय मुलगा 24 तारखेला त्याचा डेथ झाला। 11 तारखेला त्या कुत्रा तिथं मोकाट कुत्रं म्हणजे जे रॅबीज झालेलं आहे अशा प्रकारचं लोकांना चावं सुटलं होतं। त्यासाठी तिथले नगरसेवक राजकुमार पाटील यांनी फोन करून इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथं 11 कुत्रं लोकांना चावू लागलेले आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ताबडतोब आपण यावं। आणि त्या दिवशी ते न येता महानगरपालिकेच्या त्या काय कर्मचारी असतील त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि 12 तारखेला ते कुत्रं त्या मुलाला चावलं आणि त्या चावल्यामुळं त्याला जे रॅबीज झालं आणि त्याच्यानंतरनं 24 तारखेला त्याची मृत्यू झाला। समर्थ हा 9 वर्षाचा मुलगा आई वडिलांना एकटाच होता। त्यांचे वडिलांना कॅन्सरग्रस्त आहेत, त्यांचंही ते आता ट्रीटमेंट चालू आहे, किमो चालू आहे त्यांचे आणि त्यांची परिस्थिती घरची परिस्थिती जेमतेम आहे। त्यामुळं ते आता पुढं त्यांच्या एकच मुलगा तोही गेला आणि त्यामुळे त्या कुटुंबाची असं कितीतरी कुटुंबाची दैनंदिन अवस्था या सोलापूर शहरामध्ये होत आहे। सोलापूर शहरामध्ये आता अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकल्याप्रमाणे 40,000 कुत्रे आहेत, पण लोकांचं म्हणणं आहे की जिथल्या अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जवळपास 50,000 ते 60,000 कुत्रे ह्या सोलापूर शहरामध्ये आहेत आणि ज्या लोकसंख्येप्रमाणे ही कुत्रे 40,000 ह्यांनी धरून चाललेले आहेत, त्यांची जे निर्बीजीकरण करायला पाहिजे ते वेळेवर न केल्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती उद्भवलेल्या आहे। महानगरपालिकेकडनं आत्ताच अधिकारी म्हणत होते की आम्हाला निधी पुरेसा मिळत नाही किंवा त्यांनी निष्क्रिय पण अधिकारी असू शकतो किंवा आजपर्यंत त्यांनी निधी पण बोर्डाकडे किंवा त्यांनी कुठं आपल्या आयुक्तांकडे मागणी केलं नाही, त्यामुळे हे निर्बीजीकरण होऊ शकलं नाही। आज रोज जवळपास फक्त 25 कुत्र्यांचं होऊ शकतं आहे। तसं करायला बघितलं तर 135 रोज व्हायला पाहिजे, रोज 25 म्हणजे 100 कुत्रे तसं राहिले जातात आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे। त्यामुळे लोकांना धोका आहे। हे कुठेतरी लवकरात लवकर आपण आयुक्तांना ते सांगण्यासाठी आलो होतो की लवकरात लवकर याच्यावर कुठलं तरी उपाययोजना ताबडतोब आपण करावं आणि जास्तीत जास्त निधी त्याच्यासाठी देऊन आपण इतर ज्या गावामध्ये इतर ज्या शहरामध्ये की बाबा जिथं ह्या चांगल्या प्रकारे ही योजना राबविली जाते तिथं कुत्र्यांचं आज बंदोबस्त केलं जाते, त्याचा अभ्यास करून आपण आपल्या महानगरपालिकेचंही लवकरात लवकर कुत्र्यांच्या संदर्भात बोलू। आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्रव्यवहार करून मदतीची मागणी या कुटुंबासाठी केली। हो, माननीय मुख्यमंत्र्यांना आपण त्यांच्या सहायता निधीमधनं आपण त्यांच्या कुटुंबासाठी सहायता करण्यासाठी निधी मागितलेला आहे। मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना निधीमधनं मिळेल, पण तरी महानगरपालिकेच्या या बोर्डामधनंही आपण आमचे दोन्ही नगरसेवक संजय कोळी आणि राजकुमार पाटील म्हणले की बोर्डामध्ये विषय ठेवून आपण जास्तीत जास्त या भागातील नगरसेवकांनी ठेवून ते जास्तीत जास्त कसं मिळतं आहे, कारण महानगरपालिकेमध्ये फार कमी निधी दिला जातो आणि त्याला जास्तीत जास्त कसं मिळेल ह्याच्याकडं त्यांचं आमचं लक्ष राहील।